गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरान् मातृदेव भव आचार्य देव भव सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो गोपाल कृष्ण भगवान् लोकाभिरामं रणरंगधीरं कारुण्यरूपं करुणाकरण्डं मनोजवं मारुततुल्यवेगं वातात्मजं वानरयूथमुख्यं कृष्णाय वासुदेवाय गोविंदाय गोविंदाय महातेजो दत्तात्रेय महामुनि सर्व पाप प्रमुच सर्व पाप वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेक जन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की। भारद्वाज ऋषींनी प्रश्न विचारला, संसार आणि शरीर यांचं मूल तत्व एक आहे काय? तर काल आपण पाहिलं शरीराचं आणि झाडाचं उदाहरण दिलं होतं काल. आज भारद्वाजांनी विचारलं, महाराज भगवान आपण असं सांगतात की समस्त स्थावर आणि जंगम हे पंचमहाभूतामध्ये आहे आणि पंचमहाभूत याच्यात आहे असं काल सांगितलं तुम्ही. आता तुम्ही काल वृक्षांचं सांगितलं मला की ते पायाने पाणी पिता, त्यांना श्वास घेता येतो, मग त्यांना रस कसा घेता येतो पहा कसं विचारलेलं आहे. म्हणजे शब्दाचं वर्णन करून घेतलं, पाणी कसे पितात त्याचं वर्णन. आता रस कसं घेता झालं तर या पृथ्वीमध्ये सगळे रस भरलेले आहे. बी पेरलं गेलं की बियाचं झाड झालं की या झाडांना आतून रस घेण्याची शक्ती आहे. त्याच्याशिवाय फळ आंबट गोड तुरट. आज नवीन झाडाचा शोध लागला, जगात माहीत नव्हतं. आपला जो हा लावायचा शेंदूर आहे, या शेंदूर हे झाडापासून निर्माण होतं. पंतप्रधानांनी आज वृक्ष दिवस असल्यामुळं आपल्या बंगल्यामध्ये शेंदुराचं झाड लावलं आणि आपल्या मराठवाड्यातले झाडं खूप आहे. ते जे वृक्ष शोधणारे होते त्यांनी आज 3 शेंद्राचे झाडं आपल्या मराठवाड्यात शोधलं. त्या गावाचं नाव माझ्या लक्षात नाही, पण 3 झाडं आहेत तिथे त्या शेतामध्ये आणि त्याचे फळं काढून दाखवले आणि त्याचा शेंदूर बनतो. म्हणून शेंदूर महाग का? त्याचं कारण आहे
काही भागामध्ये ते झाडं भरपूर आहे, पण त्यामुळे तो सेंदूर तिथे तयार केला जातो. तर आज सेंदुराचं वैभव पर्यावरण दिवसामुळे लोकांच्या नाही तर लोकांना कशाने बनतो, बऱ्याच लोकांना माहिती कुंकू कशाने बनत नाही, बुक्का कशाने बनतो, सेंदूर कशाने बनतो. आता हे जे कुंकू लाल होतं चिकट होतं ना, याच्यात चिंचोकीचं पीठ टाकलेलं आहे. मलाही माहीत नाही. इथे नेकी नावाचा एक कारखाना आहे डाळीचा, तो ती सगळी डाळ मिळतळीला पोहोचवतो. 20 वर्षापूर्वी मी तिथे शांती करत होतो आणि तिथे कुंकू आला असा, तर कुंकू चिकट होता. आता मला काय माहिती याच्या याची फॅक्टरी कुंकाची आहे. म्हटलं काय शेठ कुंकू आणला तुम्ही, हे काय चिकट आहे? म्हणजे दादा कुंकूवाले बसले आपले व्याई यांचे. म्हटलं का हो व्याई, ह्या सांगू म्हणे महाराज याच्यात चिंचुकीचं पीठ टाकतो म्हणे आम्ही. म्हणून मला कळालं ते. म्हणून ते असं लाल 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 चिकट होतं, ते बोटही निघत नाही 2-2 दिवस. म्हणजे कुंकामध्ये काय भेसळ करतात असं आहे. बुक्का सुद्धा जाळून, हे आपले तुळशीचे झाडं जाळायचे आहे आणि त्याचा बुक्का करायचा. बुक्क्याला वास आला तरच बुक्का तुळशीचा आहे काळा, नाही तर तो बुक्का नाही. कोळशाचं टाकून देतात. तो उगळताना असं झाला पाहिजे, चिकन झाला पाहिजे. म्हणून ते म्हणतात की वृक्ष रस घेतात, त्यांच्याही शरीरामध्ये 5 तत्व आहे. ते रस कसा घेता, अनुभव कसा घेता, स्पर्शाचा अनुभव कसा घेतात, याचं ज्ञान मला सांगा. मुनी म्हणाले वृक्ष यद्यपि ठोस तुला सांगितले मी, पण प्रत्येक लहान लहान तृण जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे आहे शब्द रस रूप गुण आणि शब्द. वृक्ष तर मोठे सांगितले. आकाश तत्व आहे म्हणून झाडं हे आकाशाकडे जातात. जे तत्व आहे त्याच्याकडे जातात. त्यांच्यामध्ये आकाश तत्व आहे. पूर्वी आपली जिवारी आकाश तत्वाची नव्हती, अशी वाकून अशी यायची, म्हणून ती जिवारी अत्यंत बलवान होती. म्हणजे काही धान्यामध्ये आकाश तत्व कमी पाहिजे. आकाश तत्व जर जास्ती झालं तर त्याच्यात तेज जास्ती येतं, चमक असते पण पचत नाही. म्हणून हायब्रिड पचत नाही. आईसपुरी जिवारी पचून द्यायची असं आहे. गहू आकाश तत्वाकडे जातात म्हणून पचायला जड आहे असं आहे. पंजाबमध्ये गहू पचायला जड नाही, पण महाराष्ट्रात जड आहे असं आहे. कारण जे जे तत्व आहे ते ते तत्व त्याच्यामध्ये असतं. आता भुईमुंग खाली येणार भूमीतून, म्हणून त्याचं नावही तसंच आहे भुईमुंग. काही वेल आहे फांद्या फुटल्या की त्याला मूग लागतो, उडीद लागतो, ते असं फैलतं. म्हणून ते म्हणतात त्याच्यामध्ये आकाश तत्व आहे. फुलं उत्पन्न होण्याचा संभव आत गरम आहे म्हणूनच फुलं उत्पन्न होतात. आणि फुलं उत्पन्न झाल्यावर फळ ते त्याच्यामध्ये जो रस आहे तो भूमीतून घेतला आहे त्या बीजानं. सगळे 7 सप्तधातू हे भूमीमध्ये आहे. ते झाडाचं मूळ बरोबर ते घेतं बी आणि त्याला जमिनीचा रस. आता काही वेली आहे, मग वेली चालतात अशा. आता हे झाड असं वरती जातं पण वेली चालतात, मग त्यांना दिसतं. झाडांना फक्त आकाश दिसतं पण वेलींना रस्ता दिसतो. झाड असं 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 असं
कोणताही वेल लावा तुम्ही, त्याला पुढे एक धागा असतो, त्या धाग्यातून त्याला तो रस्ता दिसतो. प्रत्येक वेलाला एक पुढे धागा असतो, म्हणून ते चालत जातं. पादमूले, झाड चालत नाही पण वेली चालतात. म्हणून तुकाराम महाराजांनी असं लिहिलंय, वृक्षवल्ली आम्हा सोयदी. कारण नाना प्रकारचे गुण देतात ते. त्याच्यामध्ये तो गुण असतो. म्हणून त्यामुळे ज्या वेळा वीज चमकते कडाड दिशी, त्यावेळेला वृक्ष आणि फळं खाली पडून जातात. कारण ते आकर्षण त्यांना सहन नाही होत. आणि वीज जर झाडावर पडली तर झाड सगळं जळून जात. एकदा ते आपलं प्रवचन चालू होतं आणि एक स्त्री तिथे बसली होती झाडावर, आणि जेव्हा वीज चमकली सट्ट दिली, त्या झाडावर तशी तिकडे गेली. नाही तर त्या दिवशी ते झाड गेलं. 20 वर्ष झाले असतील. आठवलं का बंडू? हां, यांना सूतक होतं. अशी चमकली ती. म्हणून ते म्हणतात त्या विजेमुळे फलमूळ यांच्याकडून शब्दग्रहण होत नाही, म्हणून ते पडून जातात. म्हणजे त्यांना ऐकू सुद्धा येतं झाडांना. आता नवीन पद्धतीप्रमाणे वृक्षांच्या जवळ संगीत लावता आले. त्या संगीतामुळे त्यांचं बल वाढतं. म्हणे त्यावेळेस लता वृक्ष हे सुद्धा मार्गाने जात असतात, म्हणून त्यांना सिद्ध म्हणतात. म्हणून त्यांनाही सुगंध येतो आणि दुर्गंध येतो. म्हणून काही वृक्ष उग्र असतात आणि काही वृक्ष मधुर असतात. वृक्षांमध्ये तो गुण आहे, कारण त्याच्यामध्ये रसनेंद्रिय आहे. म्हणून काही जड औषधीला कारण होतं. मुळा जे आहे त्या औषधाला कारण होतात त्या. आणि म्हणून ते पायाच्या योगानं जडत्व धारण करतात, जलही तिकडून पितात. म्हणून वृक्षला आयुष्यसुद्धा आहे. कालांतराने ते आपोआप सुकून जातं. त्याला आयुष्य आहे. वृक्षाला आयुष्य आहे. ते परिपक्व झालं की त्याचा चिकटपणा कमी होतो आणि ते वाळायला लागतं. वृक्षावरची साल आपोआप पडून जाते, खापची खाप पडते. आंबा घ्या, लिंब घ्या, वृद्ध झाले की ते पडून जातात. कारण त्याच्यावर जे तंतू आहे ते त्याला धरून ठेवतात. ते तंतू पडून गेले की ते काष्ठ सुकून जात. म्हणून आकाश तत्वाचा अंश त्याच्यामध्ये विशेष आहे. जीव भूमीला कारण आहे, म्हणून गंध हा गुण भूमीपासून मनुष्य घेतो. जो सुवास आहे तो भूमीपासून आहे, म्हणून गंध त्याचा शब्दच आहे तो गंध. म्हणून सगळ्यामध्ये नदीच्या काठेला जिथे माती आहे त्या मातीला जिथे पाणी लागतं सतत, तिथलं माती काढून पहा आणि वाद घेऊन पहा, एकदम सुगंध येतो. मग हा मातीतला सुगंध या वृक्षांमध्ये, या फुलांमध्ये, चंदनामध्ये, रक्तचंदन आणि श्वेतचंदन आणि कृष्णचंदन, चंदनाचे 3 प्रकार आहे. कृष्णचंदन गुजरातमध्ये होतं, सफेद चंदन म्हैसूरकडे होतं आणि लाल चंदन मरुत देशात म्हणजे मारवाडांमध्ये, कारण ती लाल भूमी आहे. इकडे काळी आणि पांढरी मिळून भूमी आहे आणि खाली पांढरी भूमी आहे, म्हणून सफेद चंदन. मलयाचल संभूता, त्या पृथ्वीमध्ये ते गुण आहेत. काही पृथ्वीमध्ये म्हणजे पृथ्वीमध्ये जे तल, वितल, महातल असे 7 भाग आहे. त्या जसं सप्तपुरी आहे तसे भूमीमध्ये सप्ततत्व आहे.
त्या 7 तत्वाच्या योगानं त्या भूमीमधले गुण प्रत्येक फळात, फुलात, वनस्पतीमध्ये याच्यामध्ये येतात. म्हणून जलाचं मूळ कारण रस आहे. आता हा रस कुठून आला तर जमिनीमध्ये रस काय, पण जमिनीत पाणी जातं आणि मातीचा गुण त्याच्यामुळे तिथे रस तयार होतो. आता झाडं सुद्धा आनंदित होतात म्हणून त्यांना स्पर्शाचं ज्ञान आहे. म्हणून शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पृथ्वीचे 5 गुण आहेत. हे 5 गुण जे आहे, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे पृथ्वीचे 5 गुण मानले जातात. यामुळे गंध गुणाने विस्तार होतो. काय होतो तर इष्ट आणि अनिष्ट, मधुर, कटू, निर्हार, संत, स्निग्ध, वृक्ष, विषाद, भेद आणि पार्थिव हे 9 प्रकार त्याच्यातून होतात. पुढे शब्द, स्पर्श, रूप आणि रस हे जलाचे गुण आहेत. पहा तुम्ही, नुसता जलावून वारा आला आपल्या अंगाला लागला की एकदम, आता बा एवढा उन्हाळा आहे पण एखादं घर बांधकाम चालू असेल तिथे जर पाणी मारलं असेल, आपण गेलो की लगेच तिथे गार वाटतं. आणि पुढे गेले की एखादा नाला गेला, आता बा तुम्ही हेडक्वार्टरच्या खाली नाला आहे तिकडे एकदम गार वाटतं. कारण त्याच्यामध्ये जलामध्ये काय आहे, स्पर्श, स्पर्श वाटतं. म्हणून आपण कुठेही पाणी मारलं की त्याचा लगेच गार वारा येऊन जातो. म्हणून जलामध्ये स्पर्श आहे. आता तो स्पर्श असल्यामुळं आणि रूप आहे त्याला, म्हणून हे जलाचे गुण आहे. रसज्ञान विस्ताराने ऐका, याला म्हणतात रसज्ञान. मग रसामध्ये सुद्धा काय आहे, काही स्निग्ध आहे, काही कटू आहे, काही मधुर आहे. म्हणून उदारचेत नावाच्या ऋषीनं या रसाचे भेद सांगितले आहे. मधुर, लवण, तिक्त, कायास, आम्ल आणि कटू हे 6 प्रकार जल रस आहे. आणि शब्द, स्पर्श, रूप हे 3 गुण तेजाचे रस आहे, म्हणजे आकाशातलं तेज. आता रूपाचं ज्ञान तेजानं होतं म्हणून त्याचे अनेक भेद झाले. ऱ्हस्व, दीर्घ, स्थूल, चौकोन, गोल, सफेद, काळं, लाल, पिवळं, निळा, आरुण, कठोर, चिकन, लक्षण, स्निग्ध, मृद आणि तरुण हे 16 प्रकार त्याचे झाले. पुढे शब्द आणि स्पर्श हे 2 गुण वायूचे आहे. आवाज जो येतो तो आकाश आणि वारा या दोघांमुळे ध्वनी निर्माण होतो. आकाश नसतं तर वायूचा ध्वनी निर्माण झाला नसता. म्हणून आता वायूचे 2 गुण आहे. वायूचं प्रधान गुणधर्म स्पर्श आहे आणि गंध देणं आहे, म्हणजे वास. उग्र असेल तर उग्र, गोड असेल तर गोड. म्हणून उष्ण, शीत, सुखद, दुःखद, स्निग्ध, विषाद, फुरत, मृदू, रुक्ष, हलका आणि भारी असे स्पर्शाचे 12 भेद आहे. म्हणजे अशा प्रकारचे स्पर्श होता आपल्याला. आकाशाचा मात्र एकच गुण आहे, तो शब्द. म्हणून त्याला प्रधानतः 7 भेद झाले. आणि ते म्हणजे गाण्याचे प्रकार: षड्ज, वृषभ, गांधार, मध्यम, पंचम, दैवत आणि निषाद. म्हणून शब्दामुळे गाणं तयार झालं. याच्या उपलब्ध्यामध्ये मग वाद्य निर्माण झाले. मृदुंग, भेरी, शंख, मेघ, रथिक, घरघराट आदीमधून शब्द ऐकू येतो. म्हणून तुम्ही जर शंख घेतला तर शंख समुद्रातून निघतो. लक्ष्मीचा भाऊ येतो, पण कानाला कधी लावलं तर आवाज येईल तिथे. जसा समुद्र वाहतो, खरा शंख आणि खोटा शंख जर पाहायचा असेल तर कानाला लावायचा. खरा असेल ना तर आवाज येईल आणि
कृत्रिम बनवला असेल तर आवाज नाही येणार. जगात हल्ली कृत्रिम सुद्धा बनवले जातात, साचे तयार करतात, तसे त्याच्यात भरतात मग टोन देतात. पण खरा शंख जलामधून निघालेला समुद्राच्या काठावर मिळतो. उजवा डावा. मग पुढे तो मार्केटला आला, त्या द्वारकेला रस्त्यावर स्वस्त मिळतात आणि ते सरकारचं मॉडिफिकेशन दुकान आहे तिथे महाग मिळतं. हे चक्रचिन्ह बाहेर 1 रुपयाला 5 मिळतात किंवा 10 रुपयाला 5 मिळतात आणि तिथे 20 रुपयाला 1 मिळतो. आपल्याला काय वाटतं हे सर्कमान्य आहे. त्या द्वारकेचं एक विशेष मागे तुम्हाला सांगितलं ना, मी संध्याकाळी जेव्हा दर्शनाला गेलो तेव्हा माझ्याजवळ पैसे नव्हते. त्यांना म्हटलं उद्या मी दुपारी 2 वाजता येईल, तेव्हा मला तू हे देशील वस्तू. तो म्हणजे महाराज 12च्या आधी यावं लागेल, कारण 12 ते 4 आम्ही हे विकत नाही. म्हटलं का बरं? म्हणे मंदिर बंद राहतं. म्हटलं तू तर मुसलमान आहे. नाही म्हणे आम्हाला ते माहीत नाही. दरबार उघडला की माल विकायचा, दरबार बंद झाला 12 ते 4 की सर्व एकही दुकान उघडं राहत नाही 12 ते 4 मध्ये. दरबार उघडला की दुकान सुरू. एकदम शुकशुकाट असतो 12 ते 4 मध्ये. आणि सगळ्या बाजारामध्ये गायी बसलेल्या असतात आणि त्या गायी शेण आणि गोमूत्र टाकतात तिथे. म्हणून द्वारका नेहमी पवित्र असते. भूमी अशी भूमी नाही की जिथे गायी फिरतात, कारण तिथे चारा नाही आहे. यात्रस्थ लोक चारा घेतात आणि चारा टाकतात. तो ज्याची गाय आहे ना तो जिथे उभी असेल तिथून दूध काढून चालला जातो. चारा टाकायची गरज नाही. कोमतीवर जाऊन पाणी पिऊन येतात ते. आपला जळगावचा एक माणूस रोज तिथे 100 रुपयाचा चारा टाकतो रोज द्वारकेमध्ये. म्हणजे तिथल्या चारा टाकणाऱ्याचा फोन नंबर आणि अरे 100 रुपये त्याच्या बॅलन्समध्ये टाकायचे. म्हणजे एवढ्या 500 मैलावरून सुद्धा मनुष्य दान करू शकतो या कलियुगात. असा कलियुग आहे. आता तुम्ही म्हणाल तो चाऱ्यावाला टाकत नसेल त्याच्यावरून, त्याची खात्री केल्याशिवाय त्याच्याशी व्यवहार केलेला नाही आहे. तिथल्या पंड्याला सांगितलं असतं की त्याच्याजवळ जाऊन उभा राहा, तो त्याच्याकडून टाकून घे 100 रुपयाचा चारा. एवढी लाईन असते आणि लगेच तो चारा टाकल्याचा व्हिडिओ पाठवून देतो. आता कोणत्याही धामाचं चित्र तुम्हाला दर्शन होऊन जातं, सकाळचं दुपारचं. तो धर्मसुद्धा असा करता येतो. जसं काही लोक येताना स्कॅन आहे का बा तुमच्याकडे, म्हटलं की ते स्कॅन बिन काही नाही, हे ते हाताने करावं लागतं सगळं. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारे हे सगळे गायनाचे रूप तयार झाले. मग मृदुंग, भेरी, शंख हे सगळे तयार झाले. आणि जड आणि चेतन याच्यामध्ये सुद्धा जड आणि चेतन. आता तार जो आहे हा चेतन आहे आणि पेटी जड आहे, लाकूड आहे. विणायचं लाकूड जड आहे आणि तार चेतन आहे. पण त्याला नुसतं असं केलं ते 4 तार असतात. पेटीचं बटन दाबलं की त्याला त्या बटनाचा एक तार असतो तिथे, तो लगेच नाद निर्माण करतो. म्हणून शब्द तयार होतात. 7 भेद अंतर्गत आकाशजन्यात भेद आहे. म्हणून वायू हा तिथे जातो आणि पेटीचा असा धापा करावा लागतो. असा केला म्हणजे तो वायू तिथे संचारतो आणि त्याच्यातून स्वर निर्माण होतात. म्हणून जल, अग्नी आणि वायू हे 3 तत्व देहामध्ये आहे. म्हणून तोपर्यंत देह जागृत राहतो, म्हणजे जिवंत राहतो. कोणतं? जलतत्व, अग्नितत्व आणि वायुतत्व. या 3 तत्वानं देहधारी मनुष्य जागृत राहतो. शरीर हे मूळ प्राणाने ओतपत भरलेलं आहे. म्हणजे आपल्या ज्या नाड्या आहेत
या नाड्यांमध्ये प्राणवायू आहे म्हणून रक्त इकडून तिकडे जातं. सगळ्या रक्ताचा संचार चालू असतो आपल्या शरीरामध्ये. नखापर्यंत बारीक स्नायू आहे तिथपर्यंत रक्त येतं. नसा ढिल्या झाल्या की हात काम करत नाही, रक्तप्रवाह कमी होऊन जातो. म्हणून आता त्याच्यामध्ये न्यूरोलॉजिस्टने गेले, म्हणजे नसांचे डॉक्टर, कुठली नस कशी आहे त्यांना बरोबर कळते. हृदयाला पोटरीची नस काम करते म्हणून ते इथली नस काढून तिथे लावतात. ते भारद्वाजानं विचारलं, महाराज मृत्यूचा समय जेव्हा येतो तेव्हा लोक असं म्हणतात गोदान करावं, तर ते गोदान किती योग्य आहे? तर जीवाची नित्यता सत्ता संपल्यानंतर 4 वर्णाची उत्पत्ती आणि कर्म झालेलं आहे. भगवान मृत्यूसमयी गोदान केल्यानं माणसाला कोणतं स्वरूप प्राप्त होतं? गोदेवता इहलोक आणि परलोक तारणारी काय? कारण इहलोकामध्ये गाईचं दूध हे माणसाला पोषण करतं, रक्तस्नायूला वाढवतं, आणि गाय दान दिल्यानं परलोकामध्ये मनुष्य सिद्ध होतो. भृगु ऋषी म्हणाले, हे भारद्वाजा, जीवानं गोदान केल्यानं कर्माचा पूर्ण नाश होत नाही, पण जीवाच्या शरीराला क्लेश मात्र होत नाही, एवढं लक्षात ठेव. कोणतंही दान करतो. आता आज निर्जला एकादशी आहे, आज जल प्यायचं नाही पण जल दान द्यायचं आहे. संध्याकाळी एक मुलगी देऊन गेली कळशी मातीची, साखर, ग्लास, ढाकण आणि वाळा आणि एक आंबा. तो रस काय करतो? जीवाला तो पडतो ना, तो पडू देत नाही. साखर काय करते? माणसाची तरतरी कायम ठेवते. आता साखर आहे, पूर्वी गूळ होता, गूळ तोंडात ठेवला म्हणून पूर्वीचे आपले शेतकरी जेवण झालं की थोडंसं गूळ खाऊन घ्यायचे. कारण काय? त्याच्याने तरतरी येते. किंवा गूळ भात खायचे शेवटी, कारण पचन होऊन जातं गुळानं. मग गूळ बट्टी जड आहे पण त्याच्यात गूळ टाकलं की ती हलकी होते म्हणून गूळबट्टी. पण लोकांना पिठी साखर पाहिजे, म्हटलं येडा आहे तो. साखर मजा देत नाही. आणि या तुमच्या ज्या बट्ट्या आहे ना उकळण्याला, ह्या काहीच कामाच्या नाही. त्या अग्नीतून प्रभावित झाल्या पाहिजे आणि मग तुपामध्ये टाकायचं त्यांना. काही लोक काय करतात, तुपातच तळतात त्या म्हणजे कच्च्या. तर त्याने त्या अग्नीतून मग त्याला 2 संस्कार आहे. बट्टी आधी अग्नीत प्रवेश करते, अग्नीतून परत घृतामध्ये गरम याच्यात प्रवेश करते म्हणून ती हलकी होते. नाही तर अशी जड जाते ती पचायला. नुसते अग्नीतून आली की पचायला जड जाते. मग नुसते अग्नीतून आली तर त्याला घृत जास्त पाहिजे, म्हणजे तूप. पूर्वी इतकी सुबत्ता होती ना, जळगावच्या बट्ट्या साफ केल्या की तुपात तळून काढायचे लोक. आता काय करावं लागतं आपल्याला? वरतून नुसतं तूप लावायचं, पातेल्यात ठेवायचं, झाकायचं आणि मग खायचे. ते तुपात बुडवून टाकायचे. ते समृद्धी होती ना तुपाची. आणि अशी भेसळ नव्हती. साईचं तूप नाही, दुधाचंच दही, दह्यातून लोणी. आता क्रीम काढून घेतात. तूप जितकं जुनं व्हायचं तितकंच शुद्ध राहायचं. आता 1-1.5 महिन्यामध्ये त्याची चव खराब होते. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारे शरीर हे केवळ जे कर्म करेल ते कर्म शरीराला दान दिल्यानं त्याच्यातली तीव्रता कमी होते.
म्हणून लोक काय करतात, माणूस मरत नाही ना तेव्हा विचारायला, मग ब्राह्मण सांगतो सप्तधान्य एखादं, ते काय करतात एवढे एवढे काढतात. ते आता एवढे एवढे प्राण सुखाने देण्याकरता काय करावं लागेल, 1.25 शरद असं नाही चालणार नाही. एक बाई आहे बा, दर शनिवारी ती रामाला उडीद दाखवते. उडीद हे तमोगुणी देवाला चालतं. तिला ते इतकं त्रास होईल, तो कधी आता ती मोबाईलने ऐकत असेल तर तिच्या डोक्यात फरक पडेल. मी लगेच शनिवारी ते उडीद बाहेर टाकतो रामापुढचे. काय त्या बाईला बुद्धी झालेली कोण, ती दर अमावस्याला रामाला उडीदच देते. ते मारुतीला द्यायचं आणि देवीला द्यायचं, रामाला नाही द्यायचं अमावस्याला. राम राजे आहे. दैवतामध्ये सुद्धा कोणतं दैवत तुम्हाला काय देईल, राजाला असं चालतं का? हे लक्षात आलं पाहिजे. द्वारका कृष्णाला असं चालतं का काय, रोज 56 भोगाचा नैवेद्य आहे? हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात, भारद्वाजानं विचारलं मुनिवरा, मला कृपा करून सांगा, या देहामध्ये ह्या शरीराचा अग्नी वायू पृथ्वी आकाश जल तत्व विद्यमान आहे. मग हा जीव, सगळे जीव हे जर सारखे आहे असं लोक सांगतात, समान आहे, मग सगळे खरं कसं बोलत नाही, खोटे कापड होता? आत्ता मी समजून सांगितलं ना, जी मुलगी घराण्यामध्ये म्हणजे वडिलांकडे गरिबीतून वावरते ना, ती कोणाच्याही घरी गेली तर निभून घेते. ती हल्ली काय झालं, आपण सवलती जास्त देतो मुलांना, म्हणून त्यांना तिथल्या परिस्थित्या अनुकूल होत. आता मुली काय सांगताय, जळगाव ग्रामीण आहे, नागपूर ग्रामीण आहे, बडोदा ग्रामीण आहे, अहमदाबाद नाहीच म्हणता, फक्त मुंबई आणि पुणे तेथे कशाचं ऊन एवढंच म्हणताय ते. आणि इतकं घाण झालंय की कोणताही आजार तिथे सुरू होतो. केरळ आणि मुंबई आल्या पुणे. म्हणून ते म्हणतात की याप्रमाणे उपलब्धी या पंचमहाभूतामुळे माणसाला मिळते. त्यावेळा भृगु ऋषी म्हणाले, पंचमहाभूत अंतर्गत शरीर हे अतिरिक्त सत्ता नाही. पंचमहाभूतानंतर दुसरी कोणाची सत्ता या शरीरावर नाही आहे. म्हणून पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. मग हे भारद्वाजा, आपल्या शास्त्राने काय केलं, गणपतीला पृथ्वी तत्व दिलं, देवीला वायू तत्व दिलं. म्हणून कोणाच्या अंगात आलं की आपण म्हणतो वारं आलं, वारं आलं, असं आहे ते. वायू तत्व देवीला दिलंय, तेज तत्व सूर्याला दिलंय, जलतत्व शंकराला दिलंय आणि विष्णूला आकाश तत्व दिलंय. म्हणून हे 5 देव रोज यांची पूजा झाली पाहिजे. विष्णू तत्व म्हणजे बालकृष्ण, शिवतत्व तुम्हाला माहितीच आहे. देवीची पूजा केली, अन्नपूर्णा असो का कुलस्वामिनी असो, आणि गणपती आणि सूर्य आकाशात आहे. म्हणून या 5 तत्वांची पूजा अशी करायची, याच्याकरता करायची आहे की आपल्या शरीरामध्ये हे 5 तत्व आहे. आणि हे 5 तत्व जर समान राहिले तर मनुष्य असत्याचा आश्रय घेत नाही. आणि हे 5 तत्व जर त्याने नुसतंच वापरले आणि त्याचं महत्त्व नाही समजून घेतलं तर त्याच्या शरीराला कफ, पित्त आणि वात हे त्रास देतात. म्हणून कफ, पित्त आणि वात. वात झाला हातपाय लुळा पडून जातो, पित्त झाला शुष्क होऊन जातो, कफ झाला श्वास बिघडतो, असं सुरू होतं.
मग हे 5 तत्व जर आपण सत्यतेने वापरले, यांची पूजा अर्चा केली या 5 तत्वांची, तर आपलं शरीर जाताना सहज जातं, आक्रमण नाही होत काही. आणि या 5 तत्वामध्ये जर असत्यता केली तर मग कोणत्या तरी व्याधीने ग्रस्त आणि त्रस्त, शब्द काय आहे, ग्रस्त आणि त्रस्त. डॉक्टर म्हणतो घरी घेऊन जा, मग बुवाला विचारता महाराज किती दिवस घेतील. आता त्या महाराजनं त्या बुवाला पाहिलं बी नाही किंवा त्या आईला पाहिलं बी नाही, आणि ते विचारायला येतं ते किती दिवस घेतील. आईला पाहून फार वाईट वाटते, आणि पोरी त्याच्यात जास्ती लवाड, त्यांना राहायचं नसतं, पण असं नाटकं करून सांगता. अरे 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 अरे, हे लक्षात नाही येत आपल्याला. काही काही पोरीचं इतक्या लवाड पाहिलं मी, काय दादा आईने बी काय एप्रिल आणि मार्च पाहिला पोरांच्या परीक्षा, मे मध्ये मरायला काय झालं तिला, इतकं बोलून जातं माझं. एवढ्या वडाळ असतात आणि तुम्ही जाऊन जाऊन राहता त्यांच्या घरी. भयानक वाईट. मला तर इतका अनुभव येतो, मी म्हटलं कशाला आली तू विचारायला, ती सून हाती येते ना, हा तिला काय समजतं. आणि तिला ती बिचारी सगळं करते आणि ही म्हणते तिला काय समजतं. उभे बी करू यांना, चांगल्या ह्याच्यात कल घालून जाते घरात. आपण आलो आहे आपल्या वडिलांच्या घरात, कल घालू नये, सावरत राहावं, वाढवू नाही, हे समजलं पाहिजे माणसाला. म्हणून ते म्हणतात दुःखाचा अनुभव या पंचमहाभूताने असत्याने येतो आणि सुखाचा अनुभव या पंचमहाभूताच्या गुणांनी येतो. म्हणून आपल्याला निसर्ग आपत्ती नको असेल तर या पंचमहाभूतांची पूजा झालीच पाहिजे. निसर्ग आपत्ती या पंचमहाभूतामुळे, पाऊस आला तर पावसामुळे आपत्ती येते, अग्नीमुळे आपत्ती येते, भूकंपामुळे आपत्ती, या पंचमहाभूतामुळेच आपत्ती येते. कारण यांच्यावर जेव्हा क्लेश होतो त्यावेळा हे एकदम उग्र रूप धारण करतात. मोटारीच्या मोटारी वाहून जात आहे, ट्रॅक्टर वाहून गेलं, ते JCB वाहून गेलं. आता किती जड आहेत ते JCB व्हायला, पाण्याचा लोड किती असेल, कशाला माणूस टिकेल तिथे. हिमालयामध्ये चाललं होतं काम, JCB वाहून गेलं त्याच्यात, इतका जोरात पाऊस आला. आता ते कुठेतरी उभं राहील पण वाहून तर गेलं 1-2 किलोमीटर. म्हणजे केवढा ओघ आहे. म्हणजे पंचमहाभूत जेव्हा कोपतात, वारा सगळं बंद करून टाकतो, जल अग्नी सगळं भस्म करून टाकतो. म्हणजे ही पंचमहाभूत मानवाच्या असत्यामुळं कोपली की जगात विध्वंस करतात. म्हणून ते म्हणतात, तसंच शरीरामध्ये अग्निस्वरूप हा आत्मा आहे. आत्म्याचं स्वरूप काय आहे, अग्नी. मग तो अग्नी काय करतो, तर हे शरीर सोडून देतो. आणि म्हणून मनुष्य गेला की शरीराचा आणि आत्म्याचा काही एक संबंध राहत नाही. पुन्हा या शरीराला जेव्हा, आत्ताच मला संध्याकाळी कोणी विचारायला आलो ना, 3 महिने झाले वडील वाढून, ती बाई मला म्हणे दादा आता कोणत्या जन्मात गेले असतील हे. म्हटलं अजून जन्म नाही, 12 महिने तो रस्ता चालावा लागतो यमाचा. 13व्या महिने तुम्ही, म्हणजे 12व्या महिने तुम्ही जेव्हा श्राद्ध कराल तेव्हा ते पिंडाचं स्वरूप होऊन बाहेर पडतो मनुष्य. मग ज्याप्रमाणे कर्म असेल सात्विक, राजसी आणि तामसी. तामसिक कर्म असेल तर पशु पक्षी या योनीत जावं लागतं. राजसिक कर्म असेल तर मानव जन्म मिळतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा तो राजसिक कसा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. मानव जन्म मिळाला. आणि सात्विक जन्म मिळाल्यानंतर सदाचार संपन्न मनुष्य जन्म मिळतो. म्हणून त्यावेळेस
या शरीराला तसे अनुभव येतात. म्हणून जो मुक्त होतो त्याला परमात्मा असं म्हणतात. आणि याचं ज्ञान क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ भगवद्गीतेमध्ये दिलं आहे. हे जे शरीर आहे या ठिकाणी आपण जे कर्म करू ते कर्माचं फळ पुढच्या जन्मात आपल्याला मिळणार आहे. कर्मानुबंधे मनुष्य लोके. आपण ज्याप्रमाणे मागचं कर्म केलं आहे त्याप्रमाणे आता इथे जन्माला आलो. तर इथे सत्कर्म जेव्हा करू जास्त तेव्हा दुश्चित असा देह न प्राप्त होता सुचित देह प्राप्त होईल. सुचित म्हणजे काय करावं आणि काय करू नये. जसं ज्ञान झालं की काय खावं आणि काय खाऊ नये समजलं की रोग कमी होतात, तसं काय करावं आणि काय करू नये याच्याकरता पुराण आहे. आणि पुराण सगळ्या पुराणांच्या 18ही पुराणांचा व्यासाने अभ्यास करून आधी लिहिले 18 पुराण, पण त्यांचा सगळ्यांचा अभ्यास करून हे महाभारत लिहून काढलं. आणि हे महाभारत करूनही शांती त्यांना वाटेना म्हणून श्रीमद भागवत लिहिलं. आणि म्हणून श्रीमद भागवत हे प्रत्येक माणसाला उद्धरून नेतं असा त्याचा अर्थ. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरुराये कृपा मद केली परिणाय घडली. हा सापडवेले वाटे दाता गंगा स्नाना मस्तकी तो जाणा ठेव. भोजना मागती तुप पावश